नांदेड शहराजवळ भोकर फाट्याच्या उड्डाणपुलावर डिझेल टँकरची ट्रॅक्टरला धडक, तर अपघातानंतर डिझेल टँकर उलटला, गॅस गळती सुरू, डिझेल नेण्यासाठी लोकांची गर्दी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आमगाव आणि सालेकसा तालुक्यातल्या 36 गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद, तर जलवाहिनीतील गळतीमुळे पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू। जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला कवडी मोल भाव, तर टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात यामुळे पाणी। नांदेडच्या मांजरसम या यात्रेमध्ये रंगली कुस्त्यांची दंगल, नायगाव तालुक्यातल्या गैबी पीरच्या यात्रेमध्ये कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातील पैलवानांची हजेरी, कुस्ती सामने पाहण्यासाठी इथे पंचक्रोशीतील नागरिकांची ही गर्दी। श्री क्षेत्र देवगडमध्ये 1001 किलो रांगोळीतनं साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती, कलाकार सचिन महाराज पडुळे आणि आकाश महाराज केथे यांची संकल्पना, तर ही सुंदर रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। जालन्याच्या शेवलीमधील ग्रामस्थांचं स्मशानभूमीच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरू, प्रशासनानं जागा उपलब्ध करून दिली नाही तर आमरण उपोषण सुरूच राहणार, ग्रामस्थांचा इशारा। मालेगावात खासगी कंपनीच्या मालकावर अज्ञाताकडून धारदार शस्त्रानं हल्ल्यामध्ये राजेश्याम काळे हे जखमी, तर पैशांसाठी हल्ला केल्याची माहिती, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमधील देवळात शिक्षण मंत्र्यांची शाळांना अचानक भेट, मंत्री दादा भुसेंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, यासह शाळांच्या कामांचाही घेतला आढावा।